समीर आणि आम्ही कुठं आलो आज. समीरला लय बघूशी वाटत होती गच्ची म्हणून गच्चीवर आलो तर डोळे असे येऊ राहिले माझे, तिरपू राहिले उन्हात येऊन. बघा किती खाली तुम्हाला दाखवते. मला तर खाली पण नाही बघूशी वाटत. खाली दाखवतय. बघा निसर्ग किती भारी वाटतो, मस्त. फुलाचे झाडं पण लावले तर थोड्याशा कुंड्या येतात, गॅलरीमध्येच असतात, पण ही 1-2च कुंडी आहे वरती. कसं केलेलं पुरवडलं बाई. म्हणलं इतक्या उन्हात टोपी घेऊन येऊ का? नको, चला आता जायचंच आहे आपल्याला घरी. डोळे हे होते माझे, दुखते. आम्ही कुठं आलेलो आहे. डोळे असे तिरपती उन्हात माझे. समीर पण कसा बघत आहे बघा. तिकडे चालले, तिकडे चालायचं का? नाही उन्हातच बसायचंय. ऊन खायला आलोय ना आपण. अगं पण इतका ऊन, म्हणलं टोपी आणून बघा दे तर कसा आहे आमचा नजारा. टोपी आणू मम्मी. चक्कर आली मला, डोळ्यात पाणी पण आलं माझ्या. वाकू नको समीर. इथला भे वाटते का? इतकं उचलून भे वाटते का? चला आता थांब ना, थांब समीर. बघा कशी भारी झाडं वाटतात ना. फुलाचं झाड बघा किती भारी आहे, फुलं आले त्याला. गोल गोल फिरलं का चक. खाली आता आपल्या डोळ्याला पाणी येत होतं. वरती उभं राहून थोडंसं म्हटलं फिरावं बाहेर. समीर पण पळत आहे. दुपारचा नाही, संध्याकाळचा व्यायाम करत आहे समीर, दुपारचा. आमच्या इथं पण कोरपड आहे. नागेलीची पानं पण आहे, कढीपत्ता पण आहे. दम लागला समीरला खूप. चला आता घरी. कसं वाटलं आमचा बाहेरचा परिसर सांगा नक्की. ऊन लागतं ना खूप, घरात बसून बसून राहायची सवय असली का.